अभंगाचं चिंतन करायचं झालं तर प्रामुख्याने आपल्याला तीन प्रश्न विचारावे लागतील. विचार करावा तर सर्वप्रथम आपण विचाराच्या दृष्टीनं पहिला प्रश्न विचारू की विचार कोणता करायचा हे सर्वप्रथम तर कळालं पाहिजे. महाराज म्हणतात विचार करायचा कोणता, करावया पार हाच विचार करायचा, दुसरा करायचा. विचार भरपूर आहेत परंतु विचार करायचा कोणता, तरावया पार. ज्याच्या योगानं मी हा भवसागर तरुण जाईन तो विचार करायचा. कारण अनेक विचारांनी हा भवसागर तरुण जाता येणार नाही. अस्तीची या सरोवरी रिगता ती कोटीवरी, प्राप्तीच्या पहिली तरी विपायला निघे. मग एखादा जो पोचतो, निघतात कोटी, या पैल तीराला कोटी पाण्यात पडले पण त्या पैल तीराला एखादा पोचला. तो पोचतो कोण, ज्यानं योग्य विचार केला तो पोचतो. आणि आमच्यासारखे सगळाच विचार करणारे महाराज काय म्हणतात, हरी संसार सिंधू हा दुस्तर, संसार सिंधू हा दुस्तर आहे. त्याचं वर्णन करताना महाराज म्हणतात, नुल्लंघिता उल्लंघ. विचार केला तर सगळ्यांना तो पैल तीराला पोहून जाणं शक्य. बरेच जण या प्रवाहामध्ये अनेक दिशेला बहुत वाहविले दूर, न लगेची पैल थडी. पोचत नाही. पोचतो कोण, एखादाच. प्राप्तीच्या पैल तरी विपायला निघे. मग विपायला कोण निघतो, तर ज्याने आयुष्याला येऊन विचार केलाय. आणि कोणता विचार केलाय, तरावया पार भव सिंधू. हा विचार करायची ही पद्धत आहे ना, लक्षात घ्या. या अनुषंगानं दुसरा प्रश्न, मी पहिला अभंगाचं सारांश चिंतन मांडतो आणि मग पुढे जाऊ. भले आपल्याला 2 तासात संपवायचं आहे तरी पण दोन्ही बाजूने मी अभंग सांगतो. पहिला सांगितला तरावया पार भवसिंधू, याला सारगर्भित मध्ये ठेवून आपण त्याच्या अनुसरून काय काय करावं हे चिंतन सांगतो. आता विचाराला केंद्रस्थानी ठेवून कोणता विचार करावा, तर तरुण जाण्याचा विचार करावा. दुसरा प्रश्न विचाराला अनुलक्षून असा विचारता येईल की विचार का करावा, तर महाराज म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकल, आयुष्य खातो काळ सावधान म्हणून विचार करा. आपण जन्माला येताना काही अमरपट्टा घेऊन आलेलो बर, पुन्हा हा जन्म गेल्यानंतर माग हाच जन्म मिळेल. मागुता हा जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जानसी. आणि जरी मिळाला पुन्हा हा जन्म तरी भोगिले सुख दुःख जानसी. मागच्या जन्माची स्मृती या जन्मामध्ये तुला असणार. त्यामुळं हा देह जायच्या आधी सुद्धा विचार करावा लागेल. हे का, ह्या कोणता विचार करावा, तर तरुण जायचा विचार करावा. का विचार करावा, तर हा जन्म शाश्वत नाही, हा कधी ना कधी तरी जाणार आहे. म्हणून जायच्या आधी विचार करावा. कोणता, तरावया पार भवसिंधू. आणि विचार कसा करावा किंवा विचाराचं कृतीमधून प्रागट्य कसं करावं, तर महाराज म्हणतात, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. विचार विचारात राहून भागत नाही, तो कृतीत प्रगट झाला पाहिजे. म्हणजे अमूर्त विचाराला मूर्त कृतीचं जोपर्यंत सहयोग प्राप्त होत नाही तोपर्यंत एखादी गोष्ट साध्य होत नाही. म्हणून या तीन प्रश्नाच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला ह्या अभंगाचं चिंतन मांडता येतं. तुकोबरायांनी मृत्यूलोकात तुमच्या आमच्यासारख्या विचारणाऱ्या जीवाचं सूक्ष्म निरीक्षण करता महाराजांच्या लक्षात आलं की हा सगळा जो मनुष्य आहे तो फक्त प्रापंचिक गोष्टीचं चिंतन करण्यामध्ये आपलं आयुष्य व्यर्थ घालवतो. चिंतन करतो तो करत नाही असं नाही, पण चिंतन कशाचं आहे, प्रापंचिक गोष्टीचं चिंतन आहे. लक्षात घ्यायचं. विचार करायला पाहिजे. माणसं विचारही करतात पण तो योग्य गोष्टीचा करत. महाराज सगळ्या दिनरजनी संतांचा धंदा हाच धंदा, गरजू गोविंदाचे पवाडे. आणि माणसाचा दिवस रात्र काय चाललंय, हरी विषय ओढी भूलले जीव, पावोनी ठाव नरदेह विचार. कशाचा विचार करायला पाहिजे, तुकोबराय सोप्या शब्दात सांगतात, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे.
काय हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे. हा विचार करायला पाहिजे. काय हे निवतील डोळे, सुखते देखोनी सोहळे, संचित कैसे ते न कळे, होतील डोळे. आता ही चिंता आहे, हे संतांचं चिंतन आहे. आमची चिंता कशाची आहे? नित्य उठविण्या खावयाची चिंता. आणि संतांची चिंता काय आहे? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील. म्हणजे चिंतनाचा विषय एकाचा प्रापंचिक आहे आणि दुसऱ्यांचा पारमार्थिक विषय. बर, आम्ही सुद्धा प्रपंचाची चिंता दिवस रात्र करतो आणि संत सुद्धा परमार्थाची चिंता दिवस रात्र करतात. प्रमाणच आहे ना. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावेन निश्चयेसी. चिंतन आहे दोघांचंही. प्रापंचिकाचं चिंतन फक्त प्रपंचाविषयी आहे आणि पारमार्थिकाचं चिंतन हे फक्त परमार्थाविषयी आहे. म्हणून हे चिंतनाचे विषय बदलले, लक्षात ठेवा. तुकोबरायांनी अवलोकन केल्यानंतर महाराजांच्या लक्षात आले की बहुतांश समाज हा विचार करतो पण तो केवळ प्रपंचाचा करत आहे. आणि म्हणून महाराजांना वाटले की यांना विचाराची दिशा बदलायचा आपण काहीतरी उपदेश केला. म्हणून महाराज सांगतात की क्षणोक्षणी हाची करावा विचार. कोणता विचार करायचा? कोणता विचार करायचा? मी कोण आहे हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. बरोबर आहे ना? विचार काय करायला पाहिजे? मी कोण आहे. बरोबर आहे ना? मी कोण आहे, सोहम कोहम, हा विचार केला पाहिजे. मी कशा करता आलो, या जन्माला आल्यानंतर माझं कर्तव्य काय आहे याचा विचार आम्ही कधी केलाय? आम्ही मी म्हणतो पण मी कशा करता आलो याचा मात्र विचार कोणीही जीव करत. आणि याच्या करता ही विचाराची दिशा बदलली पाहिजे. आलोय जन्माला कशा करता? प्रत्येकाला एक ना एक दिवस हा संसार सोडून जायचं आहे. पण हा संसार सोडून जाण्यापूर्वी माणसाची वृत्ती कशी झाली पाहिजे? तुकोबराय सांगतात, याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास. मग संतांनी केला म्हणून आम्ही करू नये का? तुकोबरायांचा हा अनुभव आहे. आपुले मरण पाहिले म्या, तो झाला सोहळा आनंदी दाटले तिन्ही त्रिभुवन. महाराज म्हणतात सगळे त्रिभुवन आनंदानं, किंवा मरण माझे मरुणी गेले मज केले. तुकोबरायांनी जिवंतपणी हा सोहळा भोगला. कोणता? मुक्तीचा. लक्षात ठेवायचं. तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मी. आणि आमचाही प्रयत्न तोच असावा ना. आम्ही केवळ जन्माला येण्याकरता पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशनम याच्या करता जन्माला आलो नाही, तर आमचाही अट्टहास हाच असला पाहिजे की शेवटचा दिवस आणि तो जिवंतपणे व्हावा. लक्षात ठेवायचं. मेल्यावर गोड झालाय का कडू झालाय ते आम्हाला कळत. तो कळतो कधी? जिवंत असताना. म्हणून ह्याला विदेही दशा म्हणतात. देहीच विदेही भूप दशा, जीवनमुक्त दशा म्हणतात. ही जिवंतपणी यायची असेल तर महाराज म्हणतात विचारा वाचून न पविजे समाधान. काय केलं पाहिजे? विचार केला पाहिजे. हा विचार आनंद प्राप्त करून देणारा असावा. हा व्यवहार आनंद प्राप्त करून देणारा असावा. हा विचार शेवटचा दिवस गोड करणारा असावा. संतांनी विचार केला आणि त्यांच्या योगाने त्यांचा शेवटचा दिवस गोड झाला. आम्ही विचार करतो त्याची अवस्था काय आहे? बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषयवथा, वृद्धपणे गोड झाला का? गोड नाही झाला. वृद्धपणे प्रवर्तली चिंता. आता ती चिंता कशी आहे? चिंता चिता समान म्हणतात. जी जाळते, मेलेल्याला जी जाळते ती चिता आणि जिवंत माणसाला जी जाळते ती चिंता. चिता चिता हे दोन शब्द आहेत. बिंदू मात्रेन
फरक आहे त्याच्यात. किती? चिता आणि चिंता. आता ही चिंता तुकोबरायांचा अनुभव काय आहे? शेवटचा दिवस गोड झाला, आता निश्चिंतीने पावलो खुंटलिया धावा. तुका म्हणे मुक्ती परिनिलीनोवरी. आता दिवसचारी म्हणजे तुकोबरायांचं वृद्धपणे हे खेळीमेळीत आनंदात मोक्ष नावाच्या बायकोला सवेत घेऊन आनंदात गेलेलं आहे. आमचं काय होतं? वृद्धपणे प्रवर्तली चिंता आणि मरे मागुता. म्हणजे मोक्ष हे काही साध्य झाला नाही, आनंदही प्राप्त झाला नाही. ज्याला सच्चिदानंद अवस्था म्हणतो ती काही प्राप्त झाली. म्हणून सर्वप्रथम जे स्थान आहे परमार्थामध्ये ते कशाला आहे? विचाराला स्थान आहे, लक्षात ठेवायचं. पण तुकोबराय सर्वप्रथम जर तुम्हाला परमार्थिक उपलब्धी प्राप्त करायची असेल, हा देह ज्याच्याकरता दिलाय त्या देहाचा आपल्याला सोनं करायचं असेल, किंवा या देहाला दिलेली जी 2 ध्येय आहे त्या 2 ध्येयांची साध्यता करायची असेल, तर महाराज काय म्हणतात? काय केलं पाहिजे? क्षणोक्षणी हाची. कशा करता देह दिला त्याचा विचार करायला पाहिजे. महाराज म्हणतात दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया. कशा करता हे सगळं दिलं? जेने तू जोडसी नासे जीवपण. ह्या 2 गोष्टींची उपलब्धी आहे ह्याच्यामध्ये. या देहाचा विनियोग करून मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. असे कोणाला दिला? केवळ आणि केवळ मनुष्य देहालाच दिलाय ना, काही इतर देहाला आहे? 84 लक्ष जीव योनी, त्यात मनुष्य देहा वाचोनी अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असे ना. मनुष्य देहा वाचोनी पशु पक्षादी नाना योनी, त्या विषय भोगा लागोनी विषय छेदनी नरदेह. हा विचार करायचा. इतर योनी ज्या आहेत त्या कशा करतायत? पशु पक्षादी नाना योनी त्या विषय भोगा लागोनी. बरोबर आहे ना? बाकीच्या सर्व योनी या भोग योनी आहेत. विचार करणारी आणि विचाराला कृतीमध्ये परिवर्तित करून साध्य प्राप्त करणारी योनी असेल तर ती कोणती आहे? विषय छेदनी नरदेह आहे. बर, हा नुसता नरदेह दिला नाही तर महाराज म्हणतात ज्ञानही दिलं मनुष्य देहीचेने, आणि अधिकारही दिला. काय काय जवळ ज्ञान आहे पण अधिकार नाही, आणि काय काय जवळ अधिकार आहे पण बरोबर आहे ना. सार्वत्रिक जीवनामध्ये आपल्याला ही वस्तुस्थिती बघायला मिळते. काय काय जवळ काय आहे? अधिकार आहे असं म्हणतात. आता राजकारणातलं मी काही बोलत नाही, सध्या अजून निवडणुकीचा अंतिम टप्पा व्हायचा आहे. पण एखादा मुख्यमंत्री जर आरोपाखाली जेलमध्ये गेला तर त्याची बायको कोण होते? लगेच मुख्यमंत्री. बरोबर आहे ना. इकडे उत्तर प्रदेशामध्ये लालू प्रसाद जेव्हा गेले तेव्हा मग ती राबडी देवी काय झाली? आता हा काही कुठल्या पक्षाचा विषय नाही, उदाहरण म्हणून सांगतो. अधिकार आहे पण सत्ता कशी राबवावी याचं ज्ञान काय? तिचा पहिला इंटरव्ह्यू घेतला, ती म्हणली मला म्हशीच्या धारा कशा काढायचा सांगा, माहिती आहे. गोटा कसा साफ करायचा सांगा, माहिती आहे. अधिकार आहे पण ज्ञान, आणि काय काय ज्ञान असणारी गल्लीतनं फिरत्यात. बरोबर आहे ना. ज्ञान पुष्कळ, विद्वत्ता पुष्कळ, पण अधिकार नाही, नोकरी नाही, पद नाही. बरोबर आहे ना. अज्ञानी लोक सत्तेवर बसली की मग काय होतं आपण बघितलेलंच आहे. असो, हा सांगायचा विषय असा की नरदेहाला ज्ञान दिलं आणि अधिकारही दिला, दोन्ही गोष्टी दिल्या. एक दिली आणि एक दिली नाही असं केलं. तो अधिकार काय आहे तर सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्याचा अधिकार प्रत्येक जीव मात्राला दिला. कुणाला? देखे मनुष्य जात हे तो स्वभावता भजनशील. आणि कशा करता झाली? झाली असे केवळ माझ्या ठाई, माझी प्राप्ती करण्याकरता भगवंतानं निर्माण केलेली योनी कोणती आहे? भागवतात सुंदर उभी आहे. 84 लक्ष स्त्रजुनी योनी मागे पाहे परतोनी तव निज प्राप्ती लागोनी न देखे कोणी अधिकारी. भगवंतानं दृष्टी टाकली, यातला एकही जीव म्हटले माझ्या प्राप्तीत प्रयत्न करू शकत नाही. ऐसे देखोनी सृष्टी ते सुख न वाटे देवा ते, मग मानवी प्रकृती ते आदरे बहुत निर्मिले. भागवतात सांगतात मग शेवटी मनुष्याची निर्मिती केली. कशा करता केली? देवाकडे वेळ पुष्कळ होता, देवाला काही काम नव्हतं म्हणून निर्माण केली का? महाराज म्हणतात निज प्राप्ती लागोनी. कशा करता केली?
मला येऊन कुणीतरी मिळावं, माझी प्राप्ती कुणीतरी करावं म्हणून ज्ञान दिलं. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान, पण मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांस. आहार प्राप्तीचं ज्ञान प्रत्येकाजवळ आहे, म्हणजे प्रपंचाचं ज्ञान हे प्रत्येक जीवमात्राजवळ आहे ना. मुंगीला प्रपंच नाही का? पशुपक्ष्यांना प्रपंच नाही का? त्यांना मुलं बाळ नाहीत का? तेही घर बांधतात. घरामध्ये फरक असेल, आमचं घर विटांचं असेल, त्यांचं गवतापासून बनवले असं घरटं आपण त्याला म्हणतो. एखादा उंदरासारखा जीव बिळामध्ये राहत असेल, सशारखा. प्रत्येकाला घर आहे, प्रत्येकाला मुलं बाळ आहेत, प्रत्येकाला प्रपंच आहे. परंतु या प्रपंचाचं अतिक्रमण करून ज्या कारणाकरता मी जन्म घेतलाय ते ज्ञान फक्त मनुष्याला. पशुपक्ष्यांना हे ज्ञानच नाही की मी भगवंताची प्राप्ती करावी. ते ज्ञान मनुष्याजवळ आहे आणि त्या ज्ञानाचा वापर करायचा आणि त्या अधिकाराचाही वापर करायचा आहे. आणि मग काय करावं? महाराज म्हणतात की सच्चिदानंद पदाची प्राप्ती करणं नामे जेणे तू जोडसी नारायण. आणि दुसरं जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका करून घेणं नामे नासे जीवपण. म्हणजे एक प्रवृत्ती आहे आणि एक निवृत्ती आहे. एक प्राप्त करायचं आणि एक सोडायचं आहे. प्राप्त काय करायचं? देव करायचा आहे प्राप्त. आपुला तो एक देव करणे ही प्राप्तीचा विषय आहे आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करून घेणं हा निवृत्तीचा विषय. ह्या दोन ध्येयांच्या प्राप्तीसाठी आवश्यक लागणारा तो विचार करा असं तुकोबराय पहिल्या चरणात सांगतात. हा जीव उद्धार पावायचा असेल तर महाराज म्हणतात तुला विचार करावा लागेल. तो कधी करावा लागेल? त्याचं एक चिंतन आपल्याला पहिल्या चरणाच्या माध्यमातून मिळवायचं. विचार कधी करायचा? त्याच्याकरता आपल्याला दुसऱ्या चरणाचा थोडासा आधार घ्यायचा आहे. हा देह जाणार आहे, शाश्वत कुणाचाही नाही. बर जाणार आहे तर एक्सपायरी डेट काय कुणाची लिहिलेली असली तर सांगा. कुठल्याही विद्वान भविष्यवेत्याकडे पत्रिका दाखवा. आहेत ना, सांगतात. काही काही ज्योतिष जे आहेत ते स्वतःची जाहिरात करताना काय सांगतात? अगदी तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या घडामोडी आम्ही काय सांगणार? ॲक्युरेट सांगणार. इकडचं तिकडं होणार. आता त्या ज्योतिषाला स्वतःचं भविष्य कळले का? हा पहिला प्रश्न आहे. पण मी नेहमी सांगत असतो, आमचे गुरुजी सांगत असायचे, माणसाच्या आयुष्यात काय होईल हे कधी निश्चित सांगता येणार नाही, पण तो मरणार हे मात्र निश्चित सांगता येईल. उपजे ते हा सिद्धांतच आहे. तो डॉक्टर होईल का, इंजिनियर होईल का, कीर्तनकार होईल का, काहीही सांगता येत. जन्माला आल्यानंतर त्याच्या बाबतीत एकच सांगता येतं आणि ते भविष्य कधी खोटं ठरणार. कदाचित एखादा ज्योतिषी म्हणेल हा डॉक्टर होईल, पण वास्तवात तो होणार नाही. डॉक्टर तो इंजिनियर होईल किंवा एखादा कीर्तनकार होईल. म्हणजे ते अनुमान चुकू शकतं, पण हे अनुमान नाही. हे काय आहे? सत्यच आहे. जे उपजे ते जन्माला आलाय तो मरणारच आहे. हा सिद्धांत आहे. बरोबर आहे ना? आता या सिद्धांतामध्ये दुसरं एक सिद्धांत, उपजे ते नासे नासिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे. आता दुसरा सिद्धांत सांगतो. उपजे आणि नासे हे तो मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाचे. आता इथं दोन फरक झाले. जे उपजे आणि नाशे हे कोण आहे? हे बाह्य आवरण आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वस्त्र विडीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाही. म्हणजे मी देह नाही हा तर विचार आपला सिद्ध झाला. बरोबर आहे. आपण सिद्धांत काय सुरुवात केली? मी कोण आहे हा करावा विचार करायचा आहे ना. मग विचार करायचा तर कोणता करायचा? तरुण जाण्याचा विचार करायचा. पण तरुण जाण्याकरता मी तरुण जायचं तर सर्वप्रथम मी कोण आहे हे कळालं पाहिजे ना. प्रश्नच कळला नाही तर उत्तर शोधता येणार नाही. म्हणून पहिला प्रश्न नीट उकलला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, मग त्याचं उत्तर शोधता येईल. मग बाहेरचं जे वस्त्र आहे ते येतं आणि उपजे ते नाशे, म्हणजे हे येतो आणि जातो ह्या कॅटेगरीत बसणार ते तत्व मी नाही. मग मी कोण आहे? उपजे आणि नाशे हे तो मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाचे. म्हणजे मी अविनाश स्वरूप असणारा परमात्मा आहे, मी वासुदेव आहे, मी आत्मा आहे, मी आत्मसत्ता आहे. आयम आत्मा ब्रह्म. मी कोण आहे?
अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी जे तत्व आहे ते मी आहे. आणि मी ब्रह्म आहे हे कळण्याकरता काय करावं लागतं? विचार करावा. हा विचार सांख्ययोगाच्या दृष्टीनं, ज्ञानयोगाच्या दृष्टीनं मांडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये 2 योग सांगितलेत, एक ज्ञानयोग सांगितला आणि दुसरा कर्मयोग सांगितला. दोन्हीचंही चिंतन ओघानं सांगतो आपल्याला. विचार करायचा आहे तो कधी करायचा आहे? तर तो क्षणोक्षणी करायचा आहे. क्षण या शब्दाची व्याख्या काय? घड्याळामध्ये आपल्याला मिनिट माहित आहे, सेकंद माहित आहे. तुम्ही जर मराठी पंचांगामध्ये गेला तर घटिका आणि पल हे त्याचे परत उपप्रकार पडतात. मग क्षण ह्या शब्दाचा अर्थ काय? महाराज म्हणतात एक पापणी फडकायला जेवढा निमिष म्हणतात त्याला, जेवढा वेळ लागतो ना, त्याला काय म्हणायचं? क्षण म्हणायचं. पापली लवण्याकरता आपल्याला कळत सुद्धा नाही आपली पापणी कधी लवली ते, बरोबर आहे ना? या निमिषाला क्षण म्हणायचं. मग असा दिवसभरातनं एवढा क्षण विचार करून हा भवसिंधू तरुण जाता येईल का? हा पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा. ज्ञानोबराय म्हटले ना, तरी का ऐसे करी या आटा पहारा माझारी मोटके निमिष भरी देतो जाय. म्हणजे किती द्यायला सांगितला वेळ? निमिष म्हणजे एक क्षण द्यायला सांगितला. आता माझा तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे की असा क्षण देवाला देऊन किंवा असा क्षण विचाराला देऊन, असा क्षण चिंतनाला देऊन परमपदाची प्राप्ती होईल का? होईल का? म्हणजे प्रपंच 23 तास करायचा, उरलेल्या 1 तासातला 1 निमिष फक्त जर परमार्थाला द्यायचा. काही लोक इथंच चुकतात आणि मग प्रश्न विचारतात, महाराज आम्ही सांगितल्याप्रमाणे केले पण प्राप्ती नाही. लोक हरिपाठाच्या पहिल्याच अभंगात अजून अडकून आहेत. हो, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी. ते म्हणले आम्ही ज्ञानोबरायांनी सांगितलेलं तंतोतंत ऐकलं आणि तंतोतंत त्याच्याप्रमाणे करतो. कुठेही जाता येता मंदिर लागलं की आम्ही क्षणभर आणि निघून जातो. ज्ञानोबरायांना हा अर्थ अभिप्रेत आहे का? किंवा तेवढा क्षण देवाला देऊन किंवा मंदिरासमोर थांबून परमज्ञानाची प्राप्ती होणार आहे का? नाही. लक्षात. ज्ञानोबरायांची भूमिका ही पहिल्या अभंगामध्ये काय आहे तर अगदीच परमार्थ प्रतिकूल असणाऱ्या जीवाला परमार्थ प्रणव करण्याकरता, परमार्थाकरता अनुकूल करण्याकरता अगदीच काही देत नाहीस तर क्षणभरी तरी देत जा. जसं लहान मुलाला आपण काय करतो, त्याला भरवण्याकरता माता काय करते, 1 घास विसा ठाई की घास एवढाच, भरवायचं तेवढंच आहे पण ते खात नाही. मग त्या घासाचे पुन्हा 20 घास करायचे. आणि मग चोज करून माऊली रिजे जेवी. हे काऊचा, हे चिवचा, हे आईचा, हे बाबाचा. मग ते खाते, घास खाल्ला तेवढाच पण किती प्रकारानं खाल्ला? 20 त्याचे तुकडे करून खाल्ला. तसं सगळा काळ जर सर्वप्रथम ज्ञानोबरायांनी सांगितलं असतं की रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी पहिल्यांदाच महाराज म्हणले असतं तर रिकामा अर्धगडी राहू नको, आले असते देवळाकडे लोक. ते म्हणले प्रपंच सोडून खूळ लागले का महाराज यायला? म्हणून सुरुवातीला काय सांगितलं, देवाची द्वारी उभा. मग आमची तीच समजूत होऊन बसली की क्षणभर जरी देवाला दिलं तरी आम्हाला परमार्थाचं गुह्यतम ज्ञान प्रकट होईल. महाराज म्हणतात एवढं सोपं ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. बरोबर आहे ना? याच साठी जप, याच साठी तप, व्यासे ही अमुप ग्रंथ केले. एवढं सोपं कधीतरी दिवसातनं क्षणभर देऊन ज्ञानप्राप्ती होणं शक्य नाही. ज्ञानप्राप्ती करता तेवढा अधिकारही असावा, तो भाग आहेच. परंतु तो विचार करायचा आहे. पण विचार करण्याकरता वेळ किती द्यायचा? तर महाराज म्हणतात क्षण हा जो शब्द वापरला
त्याला जोडून आणि एक क्षण हा शब्द वापरला, क्षणोक्षण. विचार केवढा करायचा? एक क्षण करायचा नाही, तर आयुष्यात येणारा आणि आत्ता असणारा प्रत्येक क्षण विचार करायचा. हा सगळा सिद्धांत सर्वोत्तम लक्षात. क्षण हा भविष्यकालीन आणि वर्तमानकालीन असतो. भूतकालीन क्षण आपल्या हातात नाही, कारण तो निघून. मग आत्ता जो आहे तो वर्तमान आणि येणारा भविष्यकाल, याच्यामध्ये जेवढे क्षण आहेत तेवढे क्षण काय करायचा? विचार करायचा. विचार का करायचा? तर विचारा वाचून न पाविजे समाधान, किंवा विचारा वाचून न पाविजे ब्रह्मज्ञान. विचाराशिवाय ब्रह्मज्ञान होणार का? होईल म्हणता. मग आता कोणता विचार करायचा आहे? तर महाराज म्हणतात हा शी. कोणताही विचार करून तुला हा भवसिंधू तरुण जाता येणार नाही, तर तुला कोणता विचार करावा लागेल? हाच विचार करावा लागेल. म्हणजे आता दुसरी एक जबाबदारी आमच्यावर दिली. पहिली जबाबदारी काय दिली महाराजांनी? विचार करायचा आहे तर कधी करा? क्षणोक्षण विचार करा. म्हणजे आता आम्हाला एका गोष्टीमध्ये आम्हाला बांधून घेतलं. आता काय करायचं आहे? जर तुम्हाला हा भवसागर तरुण जायचा असेल तर तुम्हाला क्षणोक्षणी विचार केला. पण क्षणोक्षणी कोणताही विचार करून चालणार? हा ची चकारत्वानं सांगतात तुम्हाला हाच विचार केला पाहिजे. हा म्हणजे कोणता? तर ज्याच्या योगानं हा भवसागर मी तरुण जाईल, ज्याच्या योगानं मी कोण आहे हे मला कळेल, ज्याच्या योगानं ब्रह्मज्ञानाची प्राप्ती मला होईल, ज्याच्या योगानं ह्या समुद्राची निवृत्ती होईल, ज्याच्या योगानं संसार हा माझ्या दृष्टीनं निराश होईल, तो विचार करायचा आहे. तरावया पार भवसिंधू. आता क्षणोक्षणी आणि हाची आता काय करायचं आहे? विचार करायचा. विचार का करायचा ह्याचं पहिलं चिंतन सांगतो. विचार हा आत्मसत्तेतून निर्माण होणारी क्रिया आहे, ती आमची क्रिया. दुसरी गोष्ट, विचार हा प्रारंभ आहे, कृती हा शेवट आहे. काय आहे? ही ज्ञानयोगाची प्रक्रिया आहे, लक्षात ठेवायचं. ज्ञानोबरायांनी सांगितलं, विचार करता निरसले, प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले, ज्ञानी असी. ज्ञानयोगाना जाणारा जो साधक आहे त्याला कृतीची आवश्यकता. तो ज्ञानानच जगताचा निराश करतो, ज्ञानानच अज्ञानाचा निराश करतो. त्याला वास्तवामध्ये कृती करावी लागत. हा काय झाला? ज्ञानयोगाचा सिद्धांत झाला. विचार करता निरसले, हे कुणासाठी? ज्ञानयोगाच्या साधकासाठी हे सोपं आहे ना. विचार करता निरसले, प्रपंच सहजे, म्हणजे त्यांना काही विशेष प्रयत्न करावा लागत. आता तुम्ही म्हणाल विशेष प्रयत्न करावा लागत नाही, त्याच्या पाठीमागचे प्रयत्न केलेले आहेत म्हणून आता करावा लागत नाही. ज्ञानयोगाना जाणारा जो साधक आहे त्याला प्रपंच सहज सांडता येतो, पण त्याच्याकरता अगोदरची दशा विस्मरण होऊन चालत नाही ना. बरोबर आहे ना. साधन चतुष्टय संपन्नता साधकाजवळ पाहिजे. आमच्यासारखा प्रापंचिक तिथं चालत नाही. बर, शमदमादी षटक संपत्ती असावी लागते. इंद्रियांचं दमन पाहिजे, मनाचं क्षमन पाहिजे, वेदशास्त्राचा अभ्यास पाहिजे, गुरुग्रही जाऊन राहण्याची सिद्धता पाहिजे. त्याच्याकरता तुकोबरायांनी नियमावली घालून दिली ना. निर्वाहापुरते अन्न आच्छादन विश्रांतीशी स्थान कोपी गुहा, कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. काय सांगितलं? निर्वाहापुरते केवढं? 6व्या अध्यायात ज्ञानोबरायांनी सांगितलं, आहार तरी सेविजे परी युक्तीचे नि मापे मविजे. कुणाच्या? युक्तीच्या मापानं अन्न सेवन करायचं, पोटाच्या मापानं. आमचं काय होते? आमचं अन्न सेवन हे पोटाच्या मापानं होते. बरोबर आहे ना. साधकाला महाराज म्हणतात पोटाच्या मापानं जेवण चालत. आहार तरी सेविजे परी युक्तीचे नि मापे, युक्तीच्या मापानं जेवायचं आहे. ज्या आहारानं माझ्या साधनेमध्ये कोणत्याही पद्धतीचा व्यत्यय येणार
तेवढाच आहार घ्यायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्ती घ्यायचा. बर त्या अन्नाला पुन्हा सात्विकतेची जोड आहे. कोणत्या घरचं घ्यायचं, कोणत्या घरचं घ्यायचं नाही याचंही बंधन आहे. त्याच्या अजून सूक्ष्म छटा सांगायला गेलं तर एक कीर्तन त्याच्यामध्ये जाईल, लक्षात ठेवा. एवढं सोपं. साधकानं एका गावामध्ये 5 घरापेक्षा जास्ती घरं भिक्षा मागायची, मिळालं तरी आणि नाही मिळालं तरी. तुम्ही म्हणशीला 4थ्यात मिळालं नाही म्हणून 6व्यात मागतो, चालत. 5च मागायची, मिळाली तर समाधान, नाही मिळालं तर त्या दिवशी महाराज म्हणतात मवावा वारा हा शब्द वापरला. वारा खाऊन तहाने तहानची प्यावी, भुके भूकची अहोरात्र मवावा मारा. दुसरं काही मागायचं नाही. नाहीतर जरा जिभेला रुची आली किंवा एखादा आवडीचा पदार्थ दिसला म्हणून तो सेवन करायचा. ती साधकाची दशा आहे ना, त्याशिवाय प्रपंच सहज सांडता येत नाही. महाराज म्हणतात युक्त आहार विहार, अशा लक्षणाने युक्त त्याला साधक म्हणावं. सिद्ध युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी, प्रत्येक इंद्रियाला ज्यांनी नेम लावून दिलेला. तुकोबराय भक्ती मार्गी आहेत पण दुसऱ्या दृष्टीने ते योगी आहेत, लक्षात घ्या. कारण त्यांनी सगळ्या इंद्रियांना नेम लावून दिलेला आहे ना. महाराज काय म्हणतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पुन्हा तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घेईर तुका म्हणे जीवा नका सोड. हा काय दिला, इंद्रियांना नेम लावून दिला. येणे मुखी तुझे वर्णे गुणनाम हेची मज प्रेम दे देवा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख हेची मज सुख, कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती हे मज विश्रांती दे. नाचे रंगी टाळी वाहेन उदास हे देई हाता. आणि पुढं सांगतात तुका म्हणे माझा सकल देह भाव अनिक नको ठाव चिंतू. हा काय झाला, नियम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. या उपाधीनी जो युक्त आहे, या लक्षणाने जो युक्त आहे त्याला काय म्हणायचं, साधक. आणि तो साधक नुसता एक दिवसापुरता नसतो, लक्षात घ्यायचं. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य लोलुप्यता काय निद्रे ते जिनावे, भोजन करावे परिमित. एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण प्राण गेल्या जाण करूने. तुका म्हणे आयशा साधनी जोर आहे, तोची ज्ञान लाहे गुरुकृपा. आता साधकाला प्रपंच सहज सांडवले, पण कधी, ह्या दशेला आल्यानंतर. मग ह्या दशेला येण्याकरता किती कष्ट आहे ना. ह्या सगळ्या कॅटेगरीतून त्याला जावं लागतं. मग प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले. मग ज्ञानियाला हे तत्व कळतं, मी कोण आहे ते कळतं. अयम आत्मा हे तत्व ज्ञानियाला कळतं. आता हा विचार केल्यानंतर महाराज म्हणतात त्याला तरुण जाणं काही फार अवघड नाही. म्हणून ज्ञानयोगाच्या माध्यमातून विचार ह्या शब्दाला फार महत्व आहे. विचार केला तर कृती करण्याचं सामर्थ्य, म्हणजे ते कर्मयोगातनं किंवा भक्तियोगातनं प्रगट होण्याचं सामर्थ्य साधकाजवळ येतं. म्हणून महाराज काय म्हणतात, सुरुवातीला काय पाहिजे, विचार. वृत्ती ते किरीटी, आधी मनोनीची उठी मग ते वाचा दिटी कराशी. मनात आधी विचार यावा, कीर्तनाला जावा असा, मग हात पाय तिकडेच घेऊन जातात. विचार मनातच आला नाही तर. हा बरं, गावात कीर्तन आहे आणि गावात ऑर्केस्ट्रा आहे, मनात विचार ऑर्केस्ट्राला जायचा आला तर. हा, म्हणून विचाराला प्राधान्य आहे. आणि विचार चांगला असेल, सात्विक असेल तर कर्म सात्विक, विचार जर तामसिक असेल तर कर्म तामसिक होत असतं. म्हणून सर्वप्रथमतः परमार्थामध्ये जे स्थान दिलेलं आहे संतांनी, ते कशाला दिलेलं आहे, विचाराला दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू विठोबा रखुमाई. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आता विचाराला अनुशक्तून तुकोबा ज्ञानोबराय आणखी एका ठिकाणी असं म्हणतात, विचारोनी अहंकार सांडीजे, मग अस्तीच वस्तू होईजे. मग आपुलेच स्वस्ती आपण की जे. पण सर्वोत्तम काय सांगितलं,
विचारून. विचारून या शब्दाचा अर्थ विचार करून. विचारून याचा अर्थ दुसऱ्याला विचारून नाही. दुसऱ्याला विचारून साधना समजावून घेता येते, पण साधना प्रत्यक्षात स्वतःला करावी लागते. लक्षात ठेवा. जसं स्वतः जेवल्याशिवाय स्वतःचं पोट भरत, तसं स्वतः साधना केल्याशिवाय मोक्ष आयता मिळत. लक्षात. आपल्यात एक म्हण आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत. मला जर स्वर्गाचा अनुभव घ्यायचा आहे तर मला मरावं लागेल. मला जर परमपदाची प्राप्ती करायची असेल तर मलाच साधना करावी लागेल. पूर्वीच्या काळी नाथ संप्रदायामध्ये शक्तिपात दीक्षा नावाचा एक योग होता की ज्या योगानं साधकाला ते ज्ञान प्राप्त होते. बरोबर आहे ना. निवृत्तीनाथांना तो बोध किती वेळा झाला हो. त्याच्याकरता काही युगानुयुग वर्षानुवर्ष तपश्चर्या करावी लागली. हात ठेविला मस्तकी देऊनी प्रसाद केले. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला किती वेळात? 1 सेकंदात. व गोरक्ष वळला गहिनी प्रसाद किती वेळात? सेकंदात. मग गहिनी प्रसाद हे निवृत्ती दातारा किती वेळात? नुसता हात. बरोबर आहे ना. कृपा कटाक्षे न्याहाळिली आपुले पदी बैसविले किती वेळात? आपुला सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ. त्यांच्याकरता वेळ लागत. पण ती नाथपंथाची कुंडलिनी दीक्षा होती, शक्तिपात दीक्षा. त्याचे अधिकारी सर्वजण असत नाहीत आणि सध्या ती फार दुर्मिळ परंपरा आहे. लक्षात ठेवायचं. आहेत नाथपंथाचे साधक, पण हिमालयामध्ये गुप्त पद्धतीनं आपली आपली विचरण अवस्था भोगीत ते रम्मान आहेत. लक्षात ठेवायचं. चुकून कोणतरी कधीतरी या इकडे या भागामध्ये येत असतं असो. परंतु हा जो योग आहे तो सहजासहजी प्राप्त होणार नाही. त्याच्याकरता सर्वप्रथमतः जीवाला विचार हेच साधन आहे. म्हणून पुन्हा काय सांगितलं मगाशी आपण काय? विचार करिता निरसले प्रपंच सहजे सांडवले हे प्रमाण बघितलं. आता आपण दुसरं प्रमाण काय बघतोय? विचारोनी अहंकार सांडीजे मग अस्तीच वस्तू होईजे. वस्तू कुठली दुसरी व्हायची नाही. तुम्ही ब्रह्म होता म्हणजे तुम्ही जाताना ब्रह्म येता असं काही होत. तुम्हीच ब्रह्म होता. तुमच्यातलं अज्ञान तत्व जाताना ज्ञान तत्व येतं असा काही भाग नाही. तुम्ही ज्ञानरूप आहातच. अज्ञान निवृत्त होतं आणि ते विचारानं होतं. अज्ञान निवृत्त करायचं म्हणजे तुम्हाला कुठल्या पाण्यात बुडवून काढल्यावर लगेच अज्ञान निवृत्त होत. कुठंतरी तीर्थाला जाऊन तिथं बुडी मारली म्हणजे अज्ञान निघून जाते, ज्ञान प्राप्त होते, अशातला काही भाग लक्षात ठेवायचं. आस्तीच वस्तू होईजी. तुम्ही ज्ञान स्वरूपच आहात. तुम्ही काय आहात? ब्रह्मस्वरूपच आहात. पण अहंकार नावाच्या गोष्टीमुळं आम्ही आमचं मूळ स्वरूप गमावून बसलेलो आहे. कशामुळं? अहंकार. आता अहंकार या शब्दाची मूळ व्याख्या काय आहे हो? व्यवहारात आपण म्हणतो की एखाद्यानं काय केलं, समाजामध्ये काहीतरी एखादा अवप्रकार केला की आपण काय म्हणतो? लय अहंकारी माणूस आहे. बरोबर आहे ना. जर आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन केलं, आपल्या पदाचं दुसऱ्याला दमताटी केली किंवा अनेक प्रकारानं माणसाचं एक लक्षात ठेवा. अहंकार हा सात्विक आहे, अहंकार हा राजसिक माणसाजवळ आहे आणि अहंकार हा तामसिक माणसाजवळ आहे. तो कुणाजवळ नाही असं? चोरी करणाऱ्याला चोरी करणाऱ्याचा अहंकार आहे. जेलमध्ये गेला तर तिथं कॅटेगरी ठरलेल्या आहेत. काय? कच्चे कैदी आणि पक्के कैदी. मग एखाद्या कच्च्या कैद्याला जर पक्क्या कैद्याजवळ ठेवलं तर ते काय म्हणते? तू काय 4 दिवसासाठी आलास, मी 12 वर्ष आणि अजून 12 वर्ष. याला काय म्हणायचं? तामसिक अहंकार. हे काही चांगल्याचं लक्षण नव्हे. किंवा एखादा कैदी म्हणेल तू काय चोरी करून आलास, मी म्हणला खून करून आलोय. म्हणजे काय हे झालं? अहंकाराचं प्रदर्शन. हा तामसिक अहंकार झाला. राजसिक अहंकार आहे. एखाद्याजवळ साधं घर आहे, एखाद्यानं बंगला बांधला. बंगला तुझी साधं घर आहे, माझा बंगला झाला, तुझी 2 चाकी आहे. हे राजसिक माणसाचा अहंकार झाला. मग असं म्हणता का परमार्थिकाजवळ अहंकार नाही? सध्याच्या काळामध्ये सगळ्यात जास्ती तो परमार्थिकाकडे आहे. काय म्हणलं मी? सध्याच्या काळामध्ये आम्हाला एखादं कीर्तन करता आलं वाटतं, माझ्यासारखा कीर्तनकार कोण नाही. जरासा पकवा चांगला वाटला वाजवायला की माझ्यासारखा पकवाजा कोण नाही. एखादी कीर्तनात चांगली चाल म्हणता आली, माझ्यासारखा गायक कोण? आम्ही चुकून एखाद्या पत्रिकेत नाव घालायचं राहिलं तर जातंय ते सप्त्याला.
म्हणजे नावासाठी परमार्थ आहे का तुमच्या भक्तीसाठी, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आहे? हा सात्विक अहंकारच आहे. किंवा एखाद्याला वाटतं मी एवढी भक्ती करतो, एक एक माणसं सांगतात रोज सकाळी पूजा केल्याशिवाय पाण्याचा थेंब सुद्धा मी, हा सात्विक अहंकारच आहे. लक्षात ठेवायचं. देवान काही पाणी पिऊ नको म्हणून सांगितलेलं नाही. बरं तू पित नाहीस ते तुला माहिती, देवाला माहिती, लोकाला कशाला सांगायला पाहिजे? तू पी नाही तर नाही पी, काय संबंध आहे त्याचा? रोज हरिपाठ म्हणल्याशिवाय मी जेवत नाही हे सांगायचं नाही, हे करायचं काम आहे. पण आम्हाला ते त्या प्रदर्शन केल्याशिवाय बरं वाटत नाही. म्हणजे अहंकार हा सात्विक माणसाजवळ सुद्धा आहे. फक्त अहंकाराच्या लक्षणामध्ये भिन्नता असेल, चांगला वाईटाचा प्रमाणतेचा फरक आहे. लक्षात ठेवायचं. पण एक सांगतो, 2 रुपयाची केली तरी चोरीच, 2000ची केली तरी चोरीच, आणि 2 लाखाची केली तरी सात्विक माणसाचाही अहंकारच आहे तो, त्याला काही वेगळं काही म्हणता येत नाही. म्हणून अहंकार हा अज्ञानमूलक आहे. मी वासुदेव, मी ब्रह्मस्वरूप आहेच, पण घोडं अडलं कुठं? मी वासुदेव तत्वता असताना मी वासुदेवापेक्षा भिन्न स्वतःला समजणं नामे अहंकार. अहंकाराची व्याख्या काय? मीपणाची प्रतिक्षण स्फुरणारी जी जाणीव आहे त्याला अहंकार म्हटलं. मग तो तुम्ही लोकांमध्ये म्हणून दाखवा अगर न दाखवा, मन बुद्धी चित्त अहंकार हे इनबिल्ट या शरीरामध्ये दिलेले आहेत. अहंकार हा ईश्वरी सत्तेने दिलेला आहे. मग अहंकार या शब्दाचा अर्थ आपण जे प्रदर्शन करतो त्याला अहंकार म्हटलेलं, त्याला मद म्हणतात. काय म्हणतात? जे आम्ही प्रदर्शन करतो ना त्याला मद म्हणतात. अहंकार म्हणजे प्रतिक्षण या जीवाला मीपणाची स्वतंत्रतेनं असणारी जाणीव. स्वतंत्रतेची जाणीव म्हणजे अहंकार. मी ईश्वरी सृष्टीपासून वेगळा आहे, मी ईश्वरी तत्वापासून वेगळा आहे, तो देव आणि मी जीव हे समजणं नामे अहंकार. अहंकार म्हणजे काही फार मोठी गोष्ट हा, मुळी परमात्मा आणि तुम्ही एकच आहात. बरोबर आहे ना? काय तुमच्यामध्ये भेद आहे? नाही ना. तुम्ही म्हणजेच परमात्मा आहात, परमात्मा म्हणजेच तुम्ही आहात, परमात्म्याचे अंश म्हणजेच तुम्ही आहात. पण तुम्ही स्वतःला कधी परमात्मा मानता का? तुकोबरायाने अट्टासानं सांगतात मी वासुदेव तत्वता, पण तुम्ही असं सांगता का? तुम्ही म्हणता नाही मी वासुदेव नाही, मी सागर स्वामी आहे. बरोबर आहे ना? मी अमुक आहे, मी तात्या पाटील आहे, मी शिवाजी पाटील. हे सगळं जे काही वेगळं जे येते ना ईश्वरी सत्तेपासून वेगळं आहे त्याला काय म्हणायचं? अहंकार. म्हणजे मीपणाची स्वतंत्र रूपाने ह्या जीवाला स्फुरणारी जाणीव म्हणजे अहंकार. ही जाणीव काय करते? ईश्वर आणि तुमच्यामध्ये भेद निर्माण करते, एक भिंत निर्माण करते, आणि त्याच्यामुळं जीव आणि शिव ह्या 2 उपाधी प्राप्त. जीव आणि शिव वेगळा नाही, परंतु ती उपाधी निर्माण होते, आणि त्या उपाधीमुळं मग अज्ञान दशा प्राप्त होते, आणि अज्ञान दशेमुळे पुन्हा हा जन्म मृत्यूचा फेरा जीवाला भोगावा लागतो. म्हणून जर तरुण जायचं असेल भवसागर तर काय करायला पाहिजे? हा भवसागर तरुण जाण्याकरता भक्ती मार्गाकरता सोपा उपाय सांगितला. काय करायचं आहे? पैल उभा दाता कटी कर ठेवण्या त्याचे पायी घाला. हा भक्ती मार्गातला सोपा उपाय सांगितला. परंतु त्याच्या चरणापर्यंत जायला सुद्धा विचारच करावा लागतो. तो विचार मनात आला त्याच्यापर्यंत जाण्याचा, म्हणजे प्रारंभी विचार यायला पाहिजे भवसागर तरण्याचा. तो तरुण जाण्याकरता प्रोसेस काय सांगितली? विचारोनी अहंकार, म्हणजे मी आणि तू ही स्वतंत्र जी काही भूमिका आपल्या चित्तामध्ये निर्माण होते परमात्म्याप्रती, ती भूमिका याला अहंकार नाव आहे. तो अहंकार जर विचाराच्या अंती विचारानं त्याचा निराश केला, अहंकाराचा निराश शस्त्रानं होत, तो ज्ञानानं होऊ शकतो आणि तो विचारानं होऊ शकतो. लक्षात ठेवायचं. आणि हा निराश करण्याकरता तुकोबराय म्हणतात तुला विचार करावा लागेल, आणि विचारोनी अहंकार सांडीजे मग अस्तीच वस्तू होईजे. मग तू त्याचं मूळ स्वरूप जे आहे ना, मग आपुलीच स्वस्ती आपण कीजे. मग तुला दुसऱ्या कोणी सांगायची गरज सुद्धा पडणार नाही. तत्वमासी हे गुरुन सांगितलं आणि त्याची परिणती अहम ब्रह्मास्मी मध्ये व्हावी, हा अहंकार नष्ट झाल्याचं लक्षण. गुरुला सगळीकडे ब्रह्म दिसत असल्यामुळे गुरु काय सांगतो? ते तत्व तूच आहेस, तत्वम असी. पण जोपर्यंत माझ्या मनाला ते पटत नाही, अनुभवाला येत नाही, तो पण गुरुन सांगून उपयोग. अयम आत्मा ब्रह्म हे मला कळलं पाहिजे, आणि शेवटी अहम ब्रह्मास्मी हे तत्व आहे याची उपलब्धी त्या साधकाला झाली
पाहिजे. आणि ही उपलब्धी होण्याकरता महाराज म्हणतात तरावया पार भवसिंधू. काय करा? विचार करा. हा, भवसिंधू तरुण जाणं म्हणजे ह्या दोन गोष्टी, एक तर भगवंताची प्राप्ती आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्याची निवृत्ती. आता या ज्ञानयोगाच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून आम्ही काय केली? निज स्वरूपाची प्राप्ती केली, म्हणजे भगवंताची प्राप्ती केली. जेणे तू जोडसी. पण अजून एक टप्पा शिल्लक आहे ना. आता भगवंताची प्राप्ती झाली म्हणजे सगळं संपलं असं होत. नामदेव यांना देव भेटला म्हणजे ज्ञान प्राप्त झालं का? दोन सिद्धांत आहेत. केवळ भगवंताची प्राप्ती झाली म्हणजे अज्ञान नष्ट होतं असंही नाही. भगवंताच्या प्राप्तीनं भक्तीच्या परमोच्च अवस्थेमध्ये जीव सुखात विचरण करेल, आनंदात निमग्न होईल. तुकोबराय वर्णन करतात आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग. ठीक आहे, पण अजून जन्म मृत्यू शिल्लक आहेत ना. मग ते जन्म मृत्यू जर संपवायचे असतील तर त्याच्याकरता काहीतरी विशिष्ट साधना करावी लागेल. नुसतं विचार करून चालणार का? चालेल? विचारणं किती जणांचे प्रपंच झाले असले तर सांगा. नुसतं घरात बसून विचार करायचं. आज माझा मळ्यातला ऊस तुटणार, लगेच ट्रॅक्टर येणार, लगेच ते भरून कारखान्याला जाणार. नुसतं विचार कसे कुठं बसून? घरात सोप्यावर बसून करायचं. होईल म्हणता? विचारानं आपण कार्याची दिशा ठरवू शकतो, पण विचारानं कार्य होत. कार्य कार्याच्या जागी, विचार विचाराच्या जागी. म्हणून हे दोन डिफरन्स करून घ्यायचे. मग तुकोबरायांनी पहिल्या चरणामध्ये काय सांगितलं की तुला विचार करावा लागेल ह्या प्रपंचातून सुटण्याचा. पण नुसता विचार करून भागणार नाही, तर त्या विचाराच्या जोडीला तुला काहीतरी कर्मही करावं लागेल. त्या कर्माचा निर्देश करताना तुकोबरायांनी आपल्याला तिसऱ्या चरणामध्ये उपदेश केला. काय केला? संत समागमी धरावी. विचाराचं कर्मामध्ये रूपांतरण होण्याकरता आणि ते सात्विकतेनं होण्याकरता, विचार चित्तामध्ये आल्यानंतर त्याला मार्गदर्शन करणारे अनेक लोक ह्या जगतामध्ये भेटतात, लक्षात ठेवायचं. पण मार्गदर्शन करणारा अधिकारी कसा असावा लागतो? जो स्वतः प्रपंचामध्ये रममाण आहे तो दुसऱ्याला प्रपंचातून बाहेर काढू शकत नाही. ज्ञानोबा सांगतात की जो स्वतः काहीतरी उभे आहेत. राणी दुःखिया दुःखी भेटले ना तरी सरोवर आटले. 9व्या अध्यायामध्ये काय म्हणतात तो? असो, राणी दुःखिया दुःखी भेटले. दृष्टांत सांगितला महाराजांनी. जंगलामध्ये, जंगलाच्या या बाजूने एक वाटसरू येतोय, त्या बाजूने एक वाटसरू येतोय. दोघांच्या जवळ 4 दिवस पुरेल एवढी शिदोरी आहे. केवढी? 4 दिवस पुरेल एवढी शिदोरी आहे. 4 दिवसामध्ये ते जंगल पार करून पैल तीराला गेलं की पुढच्या गावी जे काही उपलब्ध होईल त्या ठिकाणी अन्नप्राशन करायचं. 4 दिवसाची शिदोरी सोबत घेऊन निघलेला वाटसरू तो जंगलामध्ये वाट चुकला. या बाजून जंगलामध्ये प्रवेश केलेला तोही वाट चुकला, या बाजून प्रवेश केलेला तोही वाट चुकला. दोघांचा अंदाज चुकला. 4 दिवसाच्या ठिकाणी 8 दिवस झाले. 4 दिवसाची शिदोरी 4 दिवस पुरली. 5व्या दिवशी अन्न नाही. पुन्हा 4 दिवस उपाशी अवस्थेमध्ये ही दोघं वाट शोधत फिरताना इकडच्याला तिकडनं येणारा वाटसरू दिसला, तिकडच्याला इकडून येणारा वाटसरू दिसला. आणि त्याला दिसल्यानंतर दोघांनाही फार मोठा प्रचंड आनंद झाला. कशामुळे? की ज्या अर्थी माणूस आहे त्या अर्थी गाव जवळ आहे, आणि गाव जवळ नसलं तर ज्या अर्थी माणूस आहे तो जंगलात आलेला आहे तर शिदोरी सोबत असणार. आणि मी त्याला जर विनंती केली तर मला 4 दिवसाची माझी थोडी का होईना भूक त्याच्याकडून मिळालेल्या भाकरीतून भागेल. म्हणून याला त्याला बघून आनंद झाला आणि त्याला याला बघून आनंद झाला. आणि दोघंही जेव्हा समोरासमोर आली, महाराज दृष्टांत सांगतात, राणी दुःखिया दुःखी भेटले. हाईच्या 8 दिवस उपाशी आहे, हाई 8 दिवस उपाशी आहे. दोघं एकमेकाजवळ आलेत कशानं? भाकरी मिळण्याच्या आशेनं. पण दोघांच्या जवळ ही भाकरी. मग जो स्वतः उपाशी आहे तो दुसऱ्याला जीव घालेल का? हा, जेने स्वये चाखली नाही चवी तो दुजिया ते केवी गोडी लावी. नाथ महाराज म्हणतात, जेने स्वये चाखली नाही गोडी
चवी तो दुजिया ती केवी गोडी लावी. ज्यानं स्वतः चव घेतलेली नाही तो काय दुसऱ्याला चव सांगू शकेल का? ज्यानं परमार्थ वस्तूचा स्वतः अनुभव घेतलेला नाही तो दुसऱ्याला तो अनुभव देऊ शकेल का? म्हणून त्याच्याकरता महाराज म्हणतात, तुम्हाला जर परमार्थिक अवस्था प्राप्त करायची असेल तर जो दुःखी आहे त्याच्याकडे जाऊन तुमचं दुःख निवारण होणार नाही. कारण राणी दुःखी या दुःखी मन आहे आपल्याकडं उघड्यापाशी. बरोबर आहे ना? थंडीनं मेल कशा? कारण याच्या जवळही अंगावर घ्यायला काय नाही, त्याच्या जवळही घ्यायला काय नाही. मग दोघांचं दुःख निवारण होणार नाही. रानात दोघं उपाशी लोक एकत्र भेटून दोघांचंही दुःख निवारण होणार नाही. तसं आम्ही ह्या व्यवहारात जीवन जगत असताना प्रापंचिकानं प्रापंचिकाचं मार्गदर्शन घेतलं तर या भवसागरातून तरुण जाण्याचा मार्ग त्याला मिळेल का? तो कुणाकडे मिळेल? तो ज्याच्याकडे मिळेल त्याच्याकडे जाण्याकरता महाराज म्हणतात संत समागमी. जर हा भवसागर तरुण जायचा असेल तर तुला संतांच्या संगतीत जावं लागेल. आता तो संत कोण आहे? तर महाराज त्याचं वर्णन अगदी भागवतात सोप्या पद्धतीने करतात. माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जडले असे भजनयुक्त त्यासीच बोली जे मदभक्त संत सज्जन तो जाणावा. सोपी व्याख्या सांगितली. ज्या पुरुषाचं चित्त अखंड भगवत स्वरूपामध्ये रममान झालेलं आहे त्याला काय म्हणावं? संताची विवक्षित लक्षणं शरीरानं दाखवण्यासारखी नाहीत, लक्षात घ्या. संत झाला म्हणजे त्याला आपल्यापेक्षा काही उंच कान येतात, शिंग फुटतात, शेपूट वगैरे ते असं काही काय होतं? संतांचं विवक्षित लक्षण शरीराकडे बघून दिसत नाही. महाराज म्हणतात ते वर्तत दिसती देही परी देहीना माझ्या ठाई. माझ्या म्हणजे भगवंताच्या आणि मी त्यांच्या हृदयी. हे संतत्वाचं लक्षण आहे. तो प्रपंचात राहतो त्याशी स्त्री म्हणे माझा भरतार, पुत्र म्हणे माझा पिता, शिष्य म्हणे गुरुतत्वता. पण तो त्याही परता त्या माझी वर्त. तो राहतो शरीरानं प्रपंचात. त्याला बायको म्हणते माझा नवरा आहे, मुलगा म्हणतो माझा बाबा आहे, शिष्य म्हणतो माझा गुरु आहे. पण तो कुणाच्यातही नसतो. तो कुठं असतो? तो त्याहुनी परता त्या माझी वर्ते. त्याचं लक्ष हे केवळ परब्रह्माकडे लागलेला असतो. तो शरीरधारी असतो, प्रपंचात राहतो, सर्व लोकांच्या सारखा दिसतो. महाराज काय म्हणतात? जगात हे संतत्वाच्या दशेला अवलिया भूमिकेत आलेले जे असतात त्यांच्या सकता हे वर्णन आहे. सगळ्या संतांना हे लागू पडत नाही, कारण सगळे संत पिशाचे वर्तन करत नाही. थोडस फरक सांगतो. संत, ऋषी, मुनी, साधू, अवलिया पुरुष, योगी पुरुष असे काही प्रकार पडतात त्यांच्यामध्ये. त्यातला अवलिया हा जो प्रकार असतो तो कसा असतो? जगात पिशाचे अंतरी शहाणा. त्यांना जगाशी काहीही देणं घेणं. ते अगदी विचित्र पद्धतीनं वागतात. मग त्याच्याकरता मी नेहमी सांगत असतो अक्कलकोट स्वामी समर्थांचं चरित्र वाचा, शेगावच्या गजानन महाराजांचं चरित्र वाचा. ही अतिविचित्र लक्षण. म्हणजे काय कळणार नाही ते काय. त्यांनी शिव्या दिल्या पण एखाद्याचं कल्याण झालं, त्यांनी एखाद्याला दगड मारला त्याचं कल्याण झालं, ते एखाद्याच्या अंगावर थुकले त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला. हे काय म्हणायचं? हे अवलिया पुरुषाचं लक्षण आहे. जगात पिशाच्या अंतरी. तो जगात विचरण करताना पिशाची वृत्तीनं करतो. म्हणजे लोक त्याला घाबरतात एक एक वेळा, जवळ जायला कोण बघत. हा पण संत तसे नसतात, लक्षात ठेवायचं. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. त्यांच्या जवळ जायला कोणी घाबरत नाही. म्हणजे त्यांचं वर्तन हे पिशाचेवत असेल असं नाही, ते अवलिया पुरुषाचं असतं. पण संत जो असतो हा फरक लक्षात घ्या. हे प्रमाण सगळीकडे लागू पडणार. संत वर्तत दिसती देही. देहानं ते इथंच आहेत, आमच्यासारखी नोकरी करतील, कामधंदा करतील, प्रपंच सांभाळतील, सगळं करतील. परंतु प्रपंचात राहत असताना त्यांचं सगळंच्या सगळं चित्त परब्रह्मावरती लागलेलं असतं. महाराज आणखी एक भागवतामध्ये वर्णन करतात. मी निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण, साधू चालते बोलते ब्रह्मजान, तयाशी रिघालिया शरण जन्मरण बाधेना. साधू संत कोण? निर्गुण रूपानं ब्रह्म आहे आणि सगुण रूपानं संत ब्रह्म आहेत. म्हणून देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत. निमित्त त्या
ते संत देव ते संत. संतांमध्ये आणि देवामध्ये फरक काय आहे? निर्गुण रूपानं देव आहे, बरोबर आहे ना. तो सगुण रूपानं कधीतरी जगाच्या उद्धाराकरता अवतार घेतो. अवतार कार्य संपल्यानंतर हा आपल्या आपल्या मूळ स्वरूपाला जाऊन मिळतो. निर्गुण रूपामध्ये कायम असणारा देव आणि त्या निर्गुण परमात्म्याचं सगुण साकार रूप म्हणजे संत. म्हणून नामदेवराय सुद्धा अभंगात म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्म जेव्हा मूर्तिमंत होऊन अवताराला येतं त्याला काय म्हणायचं? म्हणजे संत देहाच्या दृष्टीनं तुमच्या सारखे आहेत, आमच्यासारखे आहेत, दिसायला आमच्यासारखे आहेत, आमच्यासारखी वस्त्र परिधान करतात, आमच्यासारखाच प्रपंच करतात. पण प्रपंच करत असताना सगळं जे सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मे ठसावे, ह्या वृत्तीनं त्यांची विचरण अवस्था असते. प्रपंच तर सोडलेला नाही. आमचं काय असतं सांगतो म्हणजे संत लक्षात येईल. ज्याचा देहही संसारात आहे आणि ज्याचं चित्तही संसारात आहे त्याला सामान्य मनुष्य म्हणावं. आणि ज्याचा केवळ देह संसारात आहे आणि ज्याचं चित्त परब्रह्माशी एकरूप आहे त्याला संत म्हणावं. फरक कितीचा आहे? देह आमच्यासारखाच, पण आमचं चित्त आणि देह दोन्ही संसारात, आणि ज्यांचं चित्त परमार्थात आणि देह संसारात आहे त्याला काय म्हणावं? संत म्हणावं. असा संत जगाच्या कल्याणाकरता ह्या मृत्यू लोकात येतो. आणि त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते येत असताना अलौकिक होऊन येत नाहीत. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे, अलौकिक नोहावे जगाप्रती. ते काहीतरी अलौकिक होऊन येत नाही, तर तुमच्या आमच्यासारखी होऊन येतात, आमच्यासारखाच प्रपंच करतात. आता हे कशा करताय? संतांना प्रपंच करायची गरज आहे म्हणता. मी संत ह्या विषयानं बोलायला लागलोय, कारण संत समागमी आपल्याला आवडी धरायचे, त्याच्याकरता संत समजून घेतले पाहिजेत. संतांना ह्या मृत्यूलोकात यायची काही गरज, आवश्यकता? ज्याचं काहीतरी कारण उरलेलं आहे त्याच्याकरता कार्य आहे, त्यांचं कारणच उरलेलं नाही. मुक्त आहे ना, मुक्त झात ना. संत कसे आहेत? मुक्त आहेत. महाराज काय म्हणतात की आम्हाला मोक्ष प्राप्तीची गरज नाही, कारण तो आयता मिळालेला आहे. लक्षात घ्या, असे तो उघड गाठोडीचा आम्हाला जन्माला येऊन उपासना करायची आहे, भगवत भक्ती करायची, आणि मग कुठेतरी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं सुटका करून घ्यायचे, मग कुठेतरी मोक्ष प्राप्त होईल. याच्याकरता संतांचं अवतार प्रयोजन. मुळात जे मुक्त आहेत, बरोबर आहे ना, मुक्त आहेत, पण तुमच्या आमच्या करता ज्यांनी स्वतःला ह्या संसाराच्या उपाधीत बांधून घेतलं ते कोण आहेत? कशा करता? उद्धराया जन, बरोबर आहे ना. आम्ही वैकुंठवासी आलो याची, तसं आम्हाला यायचं काही आता कारणच उरलं नाही, आम्ही मुक्तच आहोत. पण आम्ही आलो कशा करता? जे बद्ध आहेत त्यांना सोडवण्याकरता आम्हाला सुद्धा बद्ध होऊन यावं लागतं, बरोबर आहे ना. ज्या लोकात जायचंय तो मृत्यू लोक आहे, त्या मृत्यू लोकात आम्हाला या देहाच्या उपाधीमध्ये यावं लागतं. कशा करता? अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी. एखादा 80 वर्षाचा वृद्ध शिक्षक अंगणामध्ये बसून पाठीवर जेव्हा ग म भ न गिरवत असतो, ते कशा करता असतं? त्याला येत नाही म्हणून का नातवाला येत नाही म्हणून? तो 40-50 वर्ष शिक्षक पेशाची नोकरी करून अनेक विद्यार्थी घडवून आता निवृत्त झाल्यानंतर आपल्या घरामध्ये, पण आपल्या मुलाला जेव्हा मूल झालं, नातू झालं, तेव्हा पुन्हा त्याला पाठी घेऊन बसावं लागतं आणि त्या पाठीवरती ग गिरवावं लागतं. मग तुमच्या आमच्यासारखा एखादा त्याच्या दारावर न जाणारा माणूस जर असं म्हणेल की या वयात म्हातारं ग गिरवते म्हणजे याला काही येत नाही, हे अडाणी आहे, तर ते बरोबर आहे का? त्यानं आत्ता ग गिरवायचा ठरवलाय तो नातवासाठी, स्वतःसाठी त्याला येतंय. म्हणून अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करून दाविती. आमच्या करता ते ह्या देहाच्या उपाधीत आले, आमच्या करता स्वतःला ह्या संसारामध्ये त्यांनी बांधून घेतलं. पण संसारामध्ये जरी स्वतःला बांधून घेतलं तरी महाराज म्हणतात ते संसारात असतात पण संसारात नसतात. देहानं संसारात आहेत पण मनानं ते संसारात, त्यांच्या अवस्थेचं वर्णन करतात महाराज. तैसे असावे संसारी
तैसे असावी संसारी. पक्षी ज्या पद्धतीनं अंगणामध्ये येतात, बरोबर आहे ना, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहत. त्यांचं काम झालं, कार्यापुरते कारण वेगी उल्लंघुनी जावे स्थळाशी. संतांचा हा सिद्धांत आहे. आपलं काम झालं की तिथं थांबू. मग पक्षी अंगणामध्ये उतरतात, आपल्या चोचीत जेवढे मावेल तेवढे अन्नकण घेतात आणि निघून जातात. ते गुंतून राहत. वस्ती कर वस्ती आला. प्रातःकाळी धर्मशाळा होत्या प्रत्येक धर्मक्षेत्राच्या ठिकाणी. का आता ज्याला आपण शासकीय काय म्हणतो विश्रामगृह, तसं पूर्वीच्या काळी प्रत्येक महत्वाच्या गावाच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी पांतस्था करता, येणा जाणाऱ्या वाटसरू करता धर्मशाळा असायच्या. आता तो वस्ती कर वस्ती आला. त्याचं काम काय आहे, रात्र निघाली सकाळी निघून जायचं. तो तिथंच राहिला तर महिनाभर राहून मग पुन्हा कोर्टामध्ये जाणार, कुळ कायदा लावणार, असं चालेल का? नाही चालेल. आपलं काम झालं की निघून जातात. त्या पद्धतीने संत आपलं कार्य करण्याकरता ह्या मृत्यूलोकात येतात. ते मनानं कुठंही गुंतून पडत नाहीत. फक्त जनाचा उद्धार करायचा आहे, जीवाचा उद्धार करायचा आणि जडाचा उद्धार करायचा. या तिन्हीचा उद्धार आहे, लक्षात ठेवायचं. उद्धराया जन जड. संत फक्त जीवाचा उद्धार करत. काय काय सांगितलं? उद्धराया जन जड आणि जीव. तुमच्या आमच्यासारखे अनेक लोकांचा उद्धार हा जनाचा उद्धार आहे. त्या भिंतीवर बसले होते ना, कुठं? त्या भिंतीचा उद्धार म्हणजे जडाचा उद्धार आहे. आणि रेड्यामुखी वेद बोलला तो जीवाचा उद्धार आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे संतांच्या करता जन आहे का जड आहे का जीव हा फरक राहत नाही. सर्वत्र समदृष्टी असतात ते संत, ज्यांच्या दृष्टीला कोणताही फरक दिसत. सगळीकडे जे वासुदेव सर्वमिती या न्यायानं वागतात ते संत आहेत. आणि अशा संतांच्याकडे गेल्यानंतरच तुम्हाला आम्हाला ज्ञान प्राप्त होईल, हा सिद्धांत आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शिना. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं सुटण्याकरता जे अज्ञान नष्ट व्हावं लागतं, ते अज्ञान नष्ट होण्याकरता संताकडे जावं. संताकडे गेल्यानंतर महाराज म्हणतात ते ज्ञानाचा पुरवठा, तेच सेवा हा दारवंटा. ते स्वाधीन करी सुबटा ओळगोनी. तनुमनव जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग शेवटी आहे ते, पहिला हे सगळं करायचं, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले. जेणे अंतःकरण बोधले संकल्पा. हा म्हणून संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर संत तुम्हाला आम्हाला त्या अदृष्ट वस्तूची प्राप्ती करून देतात. रवी दीप हिरा दाविती अदृष्ट दर्शने. जे दिसत नाही ते दाखवण्याचं काम संत करतात. पण आपण संताजवळ गेलो, बरोबर आहे ना. म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला जर ते परमज्ञान प्राप्त करायचं असेल तर नुसता विचार करून चालणार नाही. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायला पाहिजे? संत समागमी. त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर दोन कामं होतात, लक्षात ठेवायचं. सुखया संत समागमे. सुखया संत समागमे. काय होतं? संतांच्या संगतीत गेल्यानंतर सर्वप्रथम त्या जीवाला सुखाची प्राप्ती. आता सुख नामे शाश्वत सुख, लक्षात ठेवायचं. प्रापंचिक सुखाची प्राप्ती असा अर्थ अभिप्रेत. तुम्ही आम्ही जे नित्य प्रपंचामध्ये प्राप्त करतो त्याला प्रापंचिक सुख मिळतात. ते प्रापंचिक वस्तूंच्या आणि विषयांच्या योगानं प्राप्त होत असतं, बरोबर आहे ना. एखादा चांगला पदार्थ खाल्ला जिभेला सुख झालं. एखादं चांगलं कीर्तन ऐकलं कानाला, किंवा चांगलं गाणं ऐकलं कानाला सुख झालं. एखादं सुंदर दृश्य बघितलं डोळ्याला सुख झालं. एखाद्या कोमल वस्तूचा स्पर्श झाला त्वचेला सुख झालं. एखाद्या सुगंध अत्तराचा वास घेतला नाकाला स्पर्श झाला. आता हे सर्व सुख एकाला होतं तर दुसऱ्याला होत. कारण प्रत्येक विषयाच्या इंद्रियांच्या जागा ठरलेल्या, पंचविषय आणि पंचज्ञानेंद्रिय त्यांचे ठरलेले आहेत. त्याच्याकरता पुन्हा सांगतात महाराज की रसतो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीच. तुकोबराय सोप्या भाषेत सांगतात. परिमळ म्हणून चोळू नये फूल आणि खाऊ नये मूल आवडते.
गात्यातला अभंग आहे. काय सांगितलं? विषयांच्या जागा आणि इंद्रियांचे विषय ठरलेले रसतो मुखेची सेवावा. जिभेला फोड उठल्यात म्हणून बासुंदी नाकात कुंबून चालत काय चाललं म्हणता? रसतो मुखेची सेवावा, परिमळ तो घ्राणेची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीची. होणे माझी प्राप्ती सुद्धा मीच होऊन करावी लागते, अन्यथा ती होत. हा फार टोकाचा सिद्धांत आहे, त्याचं तसंच विश्लेषणही तसं आहे, लक्षात ठेवायचं. मिथ्या ज्ञान, अज्ञान, ज्ञान आणि ब्रह्मज्ञान ह्या 4 पातळीवर वृद्धिंगत होऊन जाणारं हे ज्ञान आहे. मिथ्या ज्ञान काय आहे? मी स्वतःला देह समजणं हे मिथ्या ज्ञान आहे. मी देह आहे का? मी स्वतःला जीव समजणं हे अज्ञान आहे. मी जरा आता 10 मिनिटं आहेत आपल्या हातामध्ये, फार काही विस्तारून सांगत बसत नाही, सिद्ध व्याख्या सांगतो, तुम्ही चिंतन करा. मी स्वतःला देह समजणं हे मिथ्या ज्ञान आहे. मी स्वतःला जीव समजणं हे अज्ञान आहे. मी जीव नसून मीच ब्रह्म आहे हे ज्ञान समजणं नामे ज्ञान आहे. आणि मीच ब्रह्म नाही तर जे जे देखो जाय दिठी, तेऊ ते एक ब्रह्मत्वची उटी, दृश्याचे पोटी परब्रह्म नांदे, हे ज्ञान होणं नामे ब्रह्मज्ञान. ह्या 4 पायरीनं हे ज्ञान वृद्धिंगत होत जातं. मिथ्या ज्ञान गेल्याशिवाय अज्ञान येत नाही, अज्ञान सरल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, आणि ज्ञानाचा परिपोष झाल्याशिवाय किंवा विस्तार झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान होत. भिन्न खानी भिन्न आकार, भिन्न नावे भिन्न व्यापार, तेत देखे जो अभिन्नाकार, ते ज्ञान साचार सात्विक. कोणतं ज्ञान आहे? 4 प्रवचन करता आली म्हणजे ज्ञान नव्हे, कीर्तन करता आली म्हणजे ज्ञान नव्हे, उत्कृष्ट वाचन करता आलं म्हणजे ज्ञान नव्हे, तर चराचरामध्ये असलेल्या भिन्न स्वरूपाच्या, भिन्न वस्तूच्या स्वरूपामध्ये एकच अभिन्न तत्व पाहणं किंवा दिसणं नामे ज्ञान आहे. जे जे भेटे भूत, हा ते ह्याला म्हणायचं वासुदेव सर्वमिती, याला ब्रह्मज्ञान म्हणायचं. पण तुकोबराय ज्ञानोबराय काय म्हणतात? तैसा मी तो यजावा. माझी प्राप्ती करायची असेल तर तुला पहिला माझ्या स्वरूपाला येऊन मिळावं लागेल. अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्यम भजस्व माम. माझी प्राप्ती करावी लागेल आणि प्राप्ती करण्याकरता पुन्हा भक्ती करावी लागेल. हे साधी सोपी पायरी. पण सिद्धांत कुठून सुरू झाला? प्रापंचिक विषयामध्ये प्राप्त होतं ते सुख आणि संतांच्या संगतीत प्राप्त होतं ते सुख, याच्यामध्ये फरक आहे. एक विषयातला आनंद आहे आणि एक विषय विना आनंद आहे, हा फरक आहे, लक्षात ठेवायचा. कुठलाही विषय नसताना जिथं आनंद होतो तो संतांच्या संगतीत होतो, त्याला विषयाची गरज नाही. आणि विषयाशिवाय आनंदच होत नाही तो प्रपंचातला आपलं मिळणारं सुख. बरं, ते सुख शाश्वत आहे का? नाही. आज मिळेल उद्या असेल सांगता येत नाही. आजचं सुख उद्या राहील का नाही माहित नाही. आज लग्न झालं सुखी आहे, उद्या बायको घटस्फोट देऊन गेली दुःख आहे. म्हणजे जे येतं आणि जातं ते अशाश्वत सुख, आणि संतांच्या संगतीत प्राप्त होतं ते शाश्वत सुख. म्हणून महाराज म्हणतात सुख या संत समागम. पहिला काय प्राप्त होत असेल तर सुख होतं, कोणतं? शाश्वत सुख, आणि ते सुद्धा विषयाशिवाय प्राप्त होणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतात ते सुख नुसतं इंद्रियजन्य नाही किंवा एका इंद्रियापुरतं नाही, तर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. अंडरलाईन सर्व या शब्दाला करायचे. जे केवळ डोळ्याला होत नाही, कानाला होत नाही, तर ते सर्व सुख आहे. म्हणून ज्ञानोबराय वर्णन करतात सर्व सुखाचे. एका सुखाचा आगर नाही म्हटलं, जेवढी जेवढी या जगतामध्ये सुख आहे त्या सर्व सुखाचं आगर नामे भगवंत आहे. आणि अशा भगवंताची प्राप्ती करण्याकरता महाराज म्हणतात तुम्हाला काय करावं लागेल? सुखया संत समागमे. पुढं काय? नित्य दुनावे. संतांच्या संगतीत प्राप्त झालेलं सुख जर दुनावायचं असेल, वाढायचं असेल, तर त्याला काय सांगितलं? भगवंताचं नामचिंतन कर. ते संतांच्या संगतीत करावं, लक्षात. म्हणून गुरुकडून नाम घेण्याला महत्व आहे. आपण स्वतंत्र घेतो त्याला किंमत नाही. जे नाम गुरुकडून येतं ते आनंदाने ज्ञान प्राप्त करून देतं. पुढं महाराज सांगतात दहन होती सकळ कर्मे. तुमची जी काही अनेक जन्माची कर्म आहेत त्या कर्मापासून निर्माण झालेली त्याची पक्व आणि अरिपक्व अपरिपक्व अशी जी फळ आहेत, जी पुढे आपल्याला प्रारब्ध रूपानं भोगायला येतील आणि आज संचित रूपानं आपण साठवून ठेवलेले आहेत,
त्या सर्व कर्मांचा दहन करण्याचं काम संतांची संगत करत असते. म्हणून करावी संत समागमी धरावी, संतांची संगत आवडीनं करावी. जीवाच्या करारा दिंडीला बोलिवलंय म्हणून जायला पाहिजे असं बरोबर आहे ना, आवडीनं करावी. महाराज काय म्हणतात, संत समागमी धरावी, जीवाच्या करारावर परमार्थ करून होत नाही. थोडा वेळ करावा पण आवडीनं करावं. परमार्थामध्ये आवड नामे भावाला प्राधान्य आहे. म्हणून महाराज काय म्हणतात की संतांची संगत सर्वप्रथमतः त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी करावी आणि ती प्राप्ती टिकून राहण्यासाठी काय करा आणि ती कायमपणे भोगण्यासाठी करावी तातडी. नुसती संतांची संगत एक क्षण करून थांबू नका. तसं संतांच्या संगतीचा प्रताप आहे. अर्धक्षण घरता संतांची तेने होय शांती महत पापा. मग अर्धक्षण करून सोडून देऊया का? नाही. महाराज म्हणतात तातडी करावी. कशाची? परमार्थाची तातडी करावी. आता तातडी का शब्द करावी याचं प्रमाण दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. थोडस राहू देत. तातडी करावी याचं कारण काय सांगितलंय? नाशिवंत देह जाणार सकल, आयुष्य खातो काळ. आयुष्य हे काय होतंय? एक तर पहिला सिद्धांत असा की ते क्षणभंगुर आहे, दुसरं ते अल्प आहे आणि कधी जाणार हे माहिती. जाणार हे निश्चित, पण कधी जाणार माहिती नाही. कीर्तन होईपर्यंत कोण राहील आणि कोण जाईल कोणाला सांगता येईल का? उद्याच राहू द्या, कीर्तन होईपर्यंत. क्षणभंगूर नाही भरवसा, भारे सावध तोडा माया. पुन्हा अल्प आयुष्य मानव देह अल्प आहे. 100 म्हणजे काय फार नाही. आता गेलेले त्यातनं वजा करायची. म्हणून वाढदिवस हा वाढदिवस नसतो तर तो कमी दिवस असतो, हे लक्षात ठेवायचं. आम्ही काय करतो? आनंद साजरा करतो, केक कापतो, बरेचसे काय काय त्या वाढदिवसाच्या निमित्तानं बरेचसे कार्यक्रम करतो, पार्ट्या देतो, सगळं करतो. पण हा आनंदाचा क्षण आहे का दुःखाचा? 1 वर्ष आयुष्यातलं आपल्या कमी झालं, लक्षात ठेवायचं. म्हणून सांगितलं संतांनी काय सांगितलं? हरी आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा. आयुष्य कसं आहे? जात आहे, काळ जपत असे. आमच्या नावाची माळच घेऊन बसलाय काळ. तो प्रत्येक क्षणाला चालू आहे जप. काळ जपत असे. क्षणाक्षणानं तुमचं आयुष्य कमी होतंय. फक्त त्याला एक मर्यादा आहे, लक्षात ठेवा. कीर्तनामध्ये आयुष्य कमी होत नाही. कारण कीर्तनामध्ये काळाला प्रवेश नाही. आता तुम्ही ही गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करा म्हणलं तर ती शक्य नाही. पण ही संतांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे की काळाला कीर्तनामध्ये प्रवेश नसल्या कारणानं कीर्तनामध्ये तुमचा कालाचा क्षय होत, म्हणजे कीर्तनाच्या पूर्वी जेवढं तुमचं वय होतं 2 तासानं तेवढंच राहील. म्हणजे 2 तास तुमचं आयुष्य वाढलं, कमी होत. बरोबर आहे ना? म्हणून कीर्तन हे आयुष्य वाढवण्याचं फार मोठं श्रेष्ठ साधन आहे, लक्षात ठेवायचं. आयुष्य वाढवण्याकरता दवाखान्यात कुठलं औषध मिळत नाही. कितीही मोठं विज्ञान तुमचं पुढे जाऊ द्या, त्याच्यात कुठला उपाय नाही. पण या ठिकाणी महाराज म्हणतात तुमचं आयुष्य वृद्धिंगत होतं, नामे कालाला तिथं प्रवेश नसल्या कारणानं तुमचा क्षय होत नाही आयुष्याचा. या कारणानं महाराज म्हणतात तातडी करा परमार्थाची, कारण नाशिवंत देह जाणार सकल, आयुष्य खातो काळ. तो आयुष्य तुमचं काळ खात आहे आणि तो जर आयुष्य जायच्या आधी तुका म्हणे एका मरणेची, त्याच्या अगोदर काय करायचं आहे? भगवंताची प्राप्ती करायची आहे. म्हणून शेवटी महाराज सांगतात तुका म्हणे इह लोकीच्या नका डोळे धुरे. इह लोकीचा व्यवहार कसा आहे? तुम्हाला परमार्थाला अनुकूल संसार आहे का प्रतिकूल आहे? लक्षात ठेवायचं. आयुष्यामध्ये प्रपंचामध्ये असणारी आजूबाजूची सगळी ही व्यवधान आहेत, ही तुम्हाला परमार्थापासून विमुख करणारी आहेत, परमार्थाला प्रवृत्त करणारी नाहीत. लक्षात ठेवायचं. एक काळ तो होता की ज्या काळामध्ये सगळीकडे सात्विक वातावरण होतं. आता तो काळ राहिलाय का? परमार्थाला प्रतिकूल वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे. आणि ह्या लोकीचा व्यवहार काय सांगतो? माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तव सुखाची मांडणी.
एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी तेथे कोणी सोडवे ना. आम्ही ज्यांच्या करता सगळं करतो ते आमच्या करता आहेत का? त्या वाल्या कुळाला कोणी सहाय्य केलं का? ह्या लोकीचा व्यवहार आहे. ते काय म्हणतात, तुम्ही आमच्यासाठी करणं हे तुमचं कर्तव्य आहे, ते तुमचं तुम्ही बघून घ्यायचं. कीर्तनला जा किंवा न जा, संध्याकाळचं सकाळचं उद्याचं माझ्या जेवणाची काय असेल ती सोय लावून जायचं. तुम्ही काय करता त्याच्याशी मला देणं घेणं. वाल्या कुळीची बायको पण तशीच म्हणली, काय फरक काय राहिला? ती म्हणली, मला लग्न करून आणले, 2 वेळचं वाढायचं काम तुमचं आहे. चोरी करून आणता का कीर्तन करून आणता मला माहिती. त्याच्यामध्ये आणि आमच्या संसारामध्ये काही फरक. आमची सुद्धा लोक आमच्याकडनं घ्यायलाच बसलेली आहेत. काय कोण असं म्हणतं, तुम्ही जावा तिकडे बिंदास्त मनानं परमार्थ करा, इकडची काही काळजी करू नका. कीर्तनला नाही गेलं तर चालेल, मात्र उसाला पाणी पाजायला जायलाच. हे चुकून चालत नाही. हे चुकलं तरी हा इहलोकीचा व्यवहार आहे. हा परमार्थाला अनुकूल नाही तर सर्वथा प्रतिकूल असणारा व्यवहार आहे. पण आमच्या बाबतीतच आहे असं नाही. तुकोबरायने आपल्या गात्यामध्ये स्वतःची आत्मदश्चरित्र जे अभंग आहे त्याच्यामध्ये स्वतःची कहाणी काही वेळा वर्णन केलेली आहे. आता जिजाऊला आपण दोष देण्याचे आपलं तेवढी पात्रता नाही, कारण ती जिजाऊला आम्ही दोष देण्याच्या अगोदर आपण फक्त मनात एक प्रश्न विचारून बघायचा. जर तुकोबरायांसारखं आम्ही जर भंडारा डोंगरावर जाऊन बसलो तर आमची बायको आम्हाला भाकरी आणून देईल का, एवढाच विचार करायचा आणि मग जिजाऊला बोलायच्या लायकीचे आपण आहोत. तो भंडारा डोंगर कुठं, ते देहू गाव कुठं, आणि एवढ्या रखरखीत उन्हात काट्याकुटातनं चालत जायचं आणि तुकोबरायांनी भोजन केल्याशिवाय आपण भोजन करायचं नाही, एवढी ती साध्वी प्रतिव्रता होती. त्यामुळे तिला नावं ठेवायचा आम्हाला अधिकार नाही. हा, तुकोबरायांना तो अधिकार आहे. तुकोबरायांनी म्हणलं म्हणून आम्ही म्हणू, आम्ही म्हणू नये. तुकोबरायांनी सांगितले काही काही वेळा त्यांनी सांगितलं की बाईला भेटली कर्कशा. म्हणजे हा एक सिद्धांत असा आहे की परमार्थाला अनुकूल संसार असत, तो फार फार तर प्रपंचालाच अनुकूल असेल. तुम्हाला प्रपंच करायला कोणी अडवणार नाहीत. परमार्थ करायला एखादं पोर कीर्तनात येत असेल तर लोक जाऊ दे म्हणतात, काय उद्या जाऊन महाराज बिराज होईल म्हणतात. खायचं प्यायचं दिवस आहेत, खाऊ दे, लगीन बिगीन झाल्यावर नंतर बघू. म्हणजे प्रपंचाला अनुकूल का परमार्थाला अनुकूल? म्हणजे इकडं पिऊन पडलं तरी चालतंय पण माळ घालून चालत. बर, पहिला खायचं प्यायचं दिवस आहेत म्हणणारी 30 लोक 10-20 वर्षांनी परत आमच्याकडेच घेऊन येतात, महाराज याला जरा. मग ते पहिल्यांदाच घालायला तयार होतं तेव्हा घातली असते. तर सिद्धांत असा आहे की हा लोकीचा व्यवहार हा केवळ स्वार्थ बुद्धीनं प्रेरित आहे. दुसऱ्याचं काय होतं हे कुणी बघत नाही. कुणी म्हणजे बाहेरची लोक समजू द्या याच्याकरता हे प्रमाण आहे. माता पिता बंधू भगिनी आज कोर्टात या आणि कोर्टातल्या आमच्या केसेस बघा, म्हणजे कळतंय काय प्रपंचाची. ह्या काय झालं सिद्धांत सांगतो पहिल्यापासून, म्हणजे 2 मिनिटात लक्षात येईल प्रपंचाचं स्वरूप. माता पिता बंधू भगिनी हे सगळे आप्तस्वकीय तुमच्यावरती प्रेम करणारे आहेत का तुमच्यापासून काहीतरी मिळतंय म्हणून प्रेम करणारे आहेत? तुका म्हणे इहलोकीचा व्यवहार. ते मिळायचं बंद झालं की मग लोक मारामारी करणी भानामती कोर्ट कचेरी केल्याशिवाय राहताय म्हणतात. आहेत ना भावाभावांची सगळ्यात जास्त केसेस कोणाच्या आहेत कोर्टामध्ये? चोरीच्या आहेत का खुनाच्या आहेत? भावाभावांच्या आहेत, भावा बहिणीच्या आहेत, नवरा बायकोच्या आहेत ना. म्हणजे आपलं कोणीच नव्हतं. लक्षात घ्या, प्रत्येक जण स्वार्थ बुद्धीनं प्रेरित आहे. तुमच्यापासून मला सुख मिळालं पाहिजे, हा ह्या लोकीचा काय आहे. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहार आहे. आणि या व्यवहाराला भुलून ज्या पद्धतीनं डोळ्यात धूर गेल्यानंतर समोरची वस्तू स्पष्ट पद्धतीनं दिसत नाही, त्या पद्धतीनं या लोकीच्या व्यवहाराला भुलून तुम्ही ह्या प्रपंचालाच आपलं मानाल आणि परमार्थ करणार नाही, तर तुमचा या जन्मामध्ये तरुण जाण्याचा जो विचार आहे तो मात्र तडीला जाणार नाही. म्हणून महाराज म्हणतात भुलू नका. कोणत्या? तुका म्हणे इहलोकीच्या ह्या लोकीच्या व्यवहाराला भुलून. कदाचित म्हणशीला देव कुणी बघितलाय, बायको मात्र बघितली, देव कुणी बघितलाय, मूल मात्र बघितलं, तो दिसत नाही ही दिसतात म्हणून त्याच्यावर प्रेम करू नये. ह्याच्यावर हा इहलोकीचा व्यवहार आहे. याला काय म्हणायचं? मी आणि माझं या व्यवहारामध्ये तुम्ही गुरफटला तर महाराज म्हणतात हा भवसागर तरुण जाणं कदापि शक्य नाही. म्हणून नका डोळे धूर भरून हा व्यवहार करू नका, तर डोळसपणानं हा व्यवहार करा की माझं हित कशात आहे आणि माझं
अहित कशात आहे लक्षात ठेवायचं. या दोन्हीचा विचार करून उचित व्यवहार कोणता त्याचा विचार पुन्हा करायचा आहे क्षणोक्षणी. माझ्यासाठी चांगलं काय, माझ्यासाठी हिताचं काय आणि अहिताचं काय याचा पुन्हा विचार करायचा क्षणोक्षणी. हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे. संतीनो हे अंगभूत युक्तीनो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तरी न्यूनते पुरते.